ही जी आता आमचं हे शिवपूर गाव आहे किंवा आसपास आजूबाजूची जी खेडी आहेत, इथून हायवेपासून एक 12 खेडी अशी आहेत की ती शुद्ध मराठी आहेत. जवळपास 99% मराठी आहेत आणि 1% कोणतरी कन्नड बोलणार आहे किंवा कन्नड लिहिणारा वाचणारा असं म्हणजे आमच्या या पिढीपर्यंत आहे. पण जवळपास म्हणजे कसं झालं 99% लोक हे मराठी आहेत आणि आता नवीन शिकलेले 1% लोक कोणतरी असतील कन्नड. पण ह्याचा कसं आहे आमच्या राहणीमानावर किंवा आमच्या दैनंदिन जीवनावर याचा विशेष असा कोणता मोठा परिणाम होत नाही. फक्त काय होतं की आमच्याकडे कन्नड ही भाषा आम्हाला पूर्ण अवगत नसल्यामुळं अनेक अडचणी निर्माण होतात की आमच्या म्हणजे कार्यालयीन ज्या अडचणी आहेत तर तालुका लेवलला असेल, जिल्हा लेवलला असेल किंवा अगदी ग्रामपंचायतीपासून. ह्याच्या अगोदर कसं होतं, कर्नाटक शासनानं काय केलं होतं, बरीच कागदपत्र इंग्लिशमध्ये होती. पण एक 15-20 वर्षापूर्वी काय केलं की कर्नाटक शासनानं सगळीच कागदपत्र ही कन्नडमध्ये केली. त्यामुळं अशा अडचणी झाल्या की आता आमच्या ह्याच गावचा विचार केला तर जवळजवळ 95% लोक हे 5% लोकांच्या वर अवलंबून आहेत. कोणत्या कारणासाठी? भाषेच्या कारणासाठी. आज एखादं कोणतंही समजा जर कार्यालयीन पत्र आलं तर आम्ही त्यांच्याकडे घेऊन जातो. आज मी MA BEd आहे, MA BEd असून सुद्धा आमचा उपयोग नाही. का उपयोग नाही तर आम्हाला कन्नड येत नाही. आणि कन्नडची सक्ती आम्हाला ज्यावेळेला आमचं शिक्षण झालं त्यावेळेला आम्हाला कोणती कन्नड म्हणजे कन्नडबद्दल एवढी सक्ती नव्हती. फक्त काय होतं की कन्नड विषय फक्त एक होता. फक्त आम्हाला काय काय त्यावेळेला करत होते की फळ्यावर प्रश्नही द्यायचे आणि उत्तर द्यायचे. फक्त बघून लिहून काढा आणि तुम्ही पास असं करून काय केले आमच्या पिढ्या अशा गेलेल्या आहेत. मग ती आता काय झाले आम्हाला त्याचा थोडासा त्रास होतोय.